आहे। आता पहा पुण्यातली स्थिती पहा। सगळ्यात पहिली गोष्ट पुणे आपण दाखवत आहोत। पुण्यामध्ये लक्षपूर्वक पहा, पुण्यामध्ये जे अर्जाची स्थिती आहे तर पुण्यामध्ये एकूण 21,11,991 जे आहेत ते अर्ज जे जमा करण्यात आले होते त्यापैकी जे लाभ मिळाला म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी जुलैला जमा केले, काहींनी ऑगस्टमध्ये केले, काहींनी सप्टेंबरमध्ये केले, काहींनी ऑक्टोबरमध्ये लास्टला केले, पण सगळ्या बहिणींचे जे अर्ज आहेत टोटल आतापर्यंत 21,11,991 आहेत। आता साम टीव्हीचं हे त्या ठिकाणी न्यूज चॅनलचं हे आहे, टीव्हीवर देखील ही बातमी आली आहे। आतापर्यंत लाभ किती बहिणींना मिळाला तर पुढच्या स्लाइडमध्ये आहे पहा, 20,89,946 महिला ज्या आहेत त्यांना लाभ मिळालेला आहे। आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कमेंट करा, कारण की आता लाडक्या बहिणींना 2300 रुपये मिळणार आहे आणि 2000 रुपयाचे गिफ्ट देखील तुम्हाला आता मिळणार आहे। तर हे कोणत्या बहिणीला मिळणार आहे याची माहिती आपण पुढे देणार आहोत। आता पहा पडताळणी कशा पद्धतीने होत आहे तर पडताळणी होणार आहे 4 चाकी वाहनांची। आता पुढेच त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की आता ज्या माता भगिनींकडे 4 चाकी वाहन आहे, 4 चाकी वाहन आता पुण्यामध्ये किती सापडलेले आहेत पहा, पुण्यामध्ये अशा बहिणी सापडलेल्या आहे की ज्यांच्या जवळपास 75,000 बहिणी पुण्यात अशा सापडलेल्या आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे। मग आता पडताळणी नेमकं कोणाची होणार, या बहिणींचा लाभ बंद होणार का तर लक्षपूर्वक ऐका। आणि 2300 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आणि 2000 रुपये आता कोणत्या महिलांना गिफ्ट मिळणार आहे याची माहिती व्हिडिओमध्ये शेवटी अंतर्भूत करण्यात आले। आता पहा 20,89,000च्या आसपास म्हणजे 20,90,000 अर्ज आहे जे पात्र लाभार्थी आहे आणि अर्ज किती होते 21,21,000 होते, म्हणजे साधारणपणे एक 10-20,000 अर्ज त्या ठिकाणी हे झाले। पण आता 21 लाखांपैकी 75,000 ताई ज्या आहेत तर त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे। मग आता याद्या हे प्राप्त झालेल्या आहेत, जिल्हा प्रशासनाकडे यादी गेलेली आहे। मग आता या 75,000 ताईंचीच फक्त पडताळणी होणार आहे, या 75,000 ताईंचीच पडताळणी होणार आहे पुण्यामध्ये। आता कमेंट करा तुम्ही कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत, कारण की पुण्याची न्यूज त्या ठिकाणी आलेली आहे। आता ही पडताळणी कशा पद्धतीने होईल लक्षपूर्वक पाहता, ही न्यूज पुण्याची जरी असली तरी तुम्ही लातूर, कुठे हिंगोली किंवा कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही पाहत असाल, कुठल्याही विभागातून पाहत असाल तर तपासणी ही 3 टप्प्यामध्ये होणार आहे आणि बहिणीला 2300 रुपये आणि नवीन वर्षाचं गिफ्ट 2000 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता पहा ही तपासणी कशा पद्धतीने होणार आहे तर ही यादी आता आरटीओ म्हणजे परिवहन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला म्हणजेच कलेक्टर साहेबांना गेली आहे। आता त्या ठिकाणी महिलांची नावे दिसतील, महिलांची कुटुंबाचे नावे दिसतील। आता काय होणार आहे, तुमचं रेशन कार्ड आहे पहा, तुमचं जे रेशन कार्ड आहे, रेशन कार्डवर जे काही कुटुंब आहे, म्हणजे रेशन कार्डवर कुटुंब कशाला म्हणायचं की रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींचे नावं असतात तर ते असतं पूर्ण एक कुटुंब। मग त्या कुटुंबातल्या तिघांच्या नावापैकी कोणाच्या एका नावावर जर गाडी असेल तर ते तुमच्या घरी तुमचा जो पत्ता आहे तर तुम्ही दिलेला पत्ता असणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही रहिवासी पुरावा दिला आहे, ज्यामध्ये आधार कार्ड आहे किंवा काहींचं रेशन कार्ड आहे किंवा काहींनी लाईट बिल दिलं आहे किंवा कोणी काही पण दिलं आहे किंवा रहिवासी दाखला दिला आहे, तर त्या रहिवासी दाखल्यानुसार ते तुमच्या घरासमोर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे। अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार, तपासणी करणार आहे की नक्की 4 चाकी वाहन तुमच्याकडे आहे का। मग त्यामुळे आता काय करायचं आहे पहा, तर लक्षपूर्वक पहा की आता पुण्यामध्ये 75,000 महिलांचा प्रॉब्लेम झाला आहे, पण बाकीच्या महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही। 75,000 माता भगिनींचं टेन्शन घ्यायचं आहे। पण आता दुसरी याच्यामध्ये एक आनंदाची बातमी अशी असणार आहे की ज्या महिला विभक्त कुटुंबात आहे, म्हणजे आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या अशा महिला आहेत की कामानिमित्त बाहेर राहतात, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर असं एक उदाहरण घेतलं की सासू सासरे आहेत आणि जी लाडकी बहीण आहे उदाहरणार्थ तिला दीर आहे, आता असे 2-3 दीर आहेत, अशी एक मोठी फॅमिली आहे। एक उदाहरण असं घेतलं आणि त्या पूर्ण घरात एक गाडी आहे आणि तर मग त्या महिलांचा कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो। पण अशाही महिला आहेत की ज्या विभक्त म्हणजे कसं की ज्या कामानिमित्त बाहेरच्या शहराच्या ठिकाणी राहतात किंवा त्याच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहतात किंवा त्याच गावामध्ये बाजूला राहतात, तर जरी त्या कुटुंबामध्ये गाडी असली तरी सरकार अशाही विचारामध्ये आहेत की ज्या माता भगिनी बाजूला राहत आहेत तर त्यांना त्या वाहनाचा कुठलाही इफेक्ट पडणार नाही। सोबत आता ज्या बहिणी आहेत तर जे असं वाहन असणार आहे पहा, आता उदाहरणार्थ याच्यातून एक 4 चाकी वाहन गाळलेलं आहे ते म्हणजे ट्रॅक्टर आहे। आता ज्या माता भगिनी शेतकरी आहेत आणि शेतकरी असून त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टर याच्यामधून वगळलेला आहे, ट्रॅक्टर ही कामाची गोष्ट आहे। याबरोबर आता बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की ज्यांनी जे वाहन घेतलेलं आहे तर ते बरंचसं वाहन त्यांचं पोट भरण्यासाठी घेतलेलं आहे। आता बऱ्याचशा जे वाहन आहेत त्यांचे पती असतात किंवा स्वतः महिला असतात तर ज्या ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करत असतात, ज्यामध्ये कुठल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं, तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणं किंवा ज्यामध्ये प्रवासी ने आण करणं, अशा प्रकारची जी प्रवासी वाहनं असतात की ज्याला पिवळ्या कलरची नंबर प्लेट असते, याच्यामध्ये टॅक्सी हा प्रकार येत असतो। पिवळ्या कलरची नंबर प्लेट असणारी वाहनं जी असतात ती कमर्शियल वाहनं असतात। मग ती गाडी कुठलीही असू द्या, मग ती 4 व्हीलर असू द्या किंवा मग ती SUV सेडान कुठल्याही प्रकारची गाडी असू द्या, पण जर ती पिवळी कलरची जर पाटी त्याच्यामध्ये असेल तर ते कमर्शियल वाहन येत असतं आणि उदरनिर्वाहासाठी घेतलेलं ते असतं। तर अशाही महिलांचा जो आहे तो लाभ तो त्या ठिकाणी बंद होणार नाही अशी त्या ठिकाणी आशंका वाटत आहे, अशी आपण आशा त्या ठिकाणी करणार आहोत।